नमस्कार, मी योगेश कोळी. नवी मुंबई वाशी येथील चौपाटीवर आपल्या कोळी अग्री समाजाचं प्रतीक म्हणून पारंपरिक पोशाखातील स्त्री आणि पुरुष असं एक शिल्प पुतळा त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेला आहे. गेल्या 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला असेल की 2 टपोरी पोरं ही त्या पुतळ्याची अश्लील शब्द वापरून आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा, आपल्या कोळी आगरी समाजाचा घोर अपमान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो सगळ्या व्हिडिओ पाहून आपण संताप व्यक्त केला. खरं तर आपण फार मोठं आंदोलन कोळी आगरी समाजाने करायला पाहिजे होतं, रस्त्यावर उतरायला हवं होतं आणि त्या मुलांना जाहीर माफी मागायला लावायला हवी होती. पण आपण नेहमीप्रमाणे काय केलं, आपण शांत बसलो, आपण गप्प बसलो. आपल्या खाड्या गेल्या, आपल्या वाड्या गेल्या, सगळ्या बेलापूर पट्टीच्या कंपन्या बंद झाल्या, आपले रोजगार गेले, स्थानिक मच्छीमारांचा मच्छीमारी व्यवसाय हा देखील संकटात आहे. पण आपण ह्या विरोधात काही संताप व्यक्त करणार नाही. आणि गंमत बघा ना, हे 2 उपरी मुलं ज्यांनी आपल्या संस्कृतीची, परंपरेची त्यांना इतकी चीड आहे का, आणि त्यांचा एवढा उन्माद, त्यांची एवढी हिंमत की आपल्या शिल्पाबरोबर अश्लील वर्तणूक करून आपला घोर अपमान केलाय. आणि दुसरा मुलगा तर त्याला तर भडकवतोय की ही 2 मुलांची कृती पाहून खर तर आपण दर्यावरती आहोत, आपण सारी एकविरा देवीची लेकरं, पण आपण गप्प बसलो, हातासर बसलो. साधा कोण अगोदर निषेध करतोय, कोण आंदोलन करायची वाट पाहत बसलो, तर आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे. हिरवी आपण सर्वांना शिव्या घातल्याशिवाय काय बोलत पण नाही, आणि आज आपण चक्क गप्प बसलेलो आहोत. खर तर गमतीचा विषय असा की एवढा हा गंभीर विषय घडतो, पण नव्या मुंबईचे राजे, नव्या मुंबईचे स्थानिक आमदार, नव्या मुंबईत डझनभर कोळी आगरी समाजाचे नेते आहेत. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेमध्ये देखील कोळी आगरी समाजाचे नगरसेवक आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत. पण साधा चकाट शब्द देखील या कोणीही लोकप्रतिनिधींनी काढलेला आपण पाहिलेला नाही. साधा कुठच्या पोलीस स्टेशनला यांनी फोन करून सांगितलं देखील नसेल की त्याला तात्काळ अटक करा म्हणून. खरंच फार लाजिरवाणी गोष्ट वाटते. आणि खर तर आपण एवढे हतबल का, आणि आपण कोणाची वाट पाहतोय हे सगळं करण्यामध्ये. समाज बांधवांनो, आणखीन एक महत्वाचं की इथे स्थानिक खासदार आहेत. स्थानिक खासदारांनी देखील या समाजाच्या आपल्या बाजूनी बोलू नये, एखादं स्टेटमेंट देऊ नये. आणि मग प्रश्न असा येतो की खरंच या सर्व लोकांनी, राजकीय असतील, समाजाचे असतील, यांनी जाणीवपूर्वक या घटनेकडे दुर्लक्ष केले का, ते देखील पाहावं लागेल. कोळी आगरी समाजाची यांना मतं मात्र पाहिजे, तेव्हा ह्यांना कोळी आगरी समाज आठवतो. पण मग हे एवढे संधी साधू वाटतात का, आणि मात्र मग आपण समाज कुठेतरी ह्यांना ओळखायला कमी पडतोय. आणि या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी राजकारण दडलंय का, हा देखील प्रश्न पडतो. दुसरा मुद्दा असा की इथे स्थानिक जे वृत्तपत्र आहेत यांनी फार मोठं या घटनेला प्रसिद्धी द्यायला पाहिजे होती, आवाज उठवायला पाहिजे होता. लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा सिडकोने घेऊन त्यांनी कमी दरात या ठिकाणी वृत्तपत्रांनी कार्यालय थाटली. मात्र स्थानिक भूमिपुत्रांचा ज्या ठिकाणी अपमान होतो त्यांच्या बाजूनी आज त्यांनी बातम्या प्रसारित करायला पाहिजे होता, परंतु त्या देखील होताना दिसल्या नाही, याचं देखील मोठं दुःख वाटतं. पण याच्यात मी कौतुक करेन सतीश पाटील दादांचं, की ते राहायला उरणला, जिल्हा रायगड, तिथून नव्या मुंबईत येऊन त्यांनी त्या टपोरी पोराला शोधलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कोळी आगरी समाजाची माफी मागायला लावली आणि त्याला कडक शिक्षा करण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन केलं. खरंच मी सतीश पाटलांचं याबद्दल सगळ्या तमाम आगरी कोळी बांधवांच्या वतीने कौतुक करतो. खर तर आपले सर्वच समाजाचे नेते, पुढारी, जनसेवक, लोकसेवक सगळे ह्या गंभीर प्रसंगी शांत बसताना आपल्याला दिसले. आता समाज बांधवांनो, एक करा, लवकरच आता सगळी लगीन सराई सुरू होणार आहे. याच्यात सर्व समाजाचे नेते, पुढारी,
खासदार आमदार ज्याचे कोणाचे लागे संबंध नाहीयेत त्यांची पण पानभर पत्रिकेत नावं टाका, त्यांना लग्नाला आमंत्रित करा, क्रिकेट चषकाला आमंत्रित करा, विविध कार्यक्रमाला आमंत्रित करा, त्यांना शाल घाला, त्यांना बुके घाला. अरे त्यांना अशा लग्न वगैरे किंवा कार्यक्रमात आपण जर बोलवलं किंवा ते आले तर त्यांना प्रश्न करा, त्यांना जाब विचारा की असा असा व्हिडिओ आला होता, ह्या मुलांना तुम्ही जाब विचारला का नाही, आमच्या समाजाची बाजू घेऊन तुम्ही आवाज का उठवला नाही. एवढी हिंमत दाखवलीत ना तर आपण सगळीजण एकविरा देवीची लेकरं समजू. नाहीतर त्यांचे सन्मान करा. खरं तर सन्मान करायचा झालाच ना तर सतीश पाटलांचा करा, ज्यांनी त्या मुलाला नव्या उमेदनं शोधून माफी मागायला लावली आपल्या आगरी कोळी समाजाची. खरं सतीश पाटलांचं आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे. आणि खरं त्यांच्या धैर्याला मी सलाम करतो सतीश पाटलांच्या. नवी मुंबई, कल्याण, ठाणे सर्वच ठिकाणी आपल्या कोळी आगरी समाजाची भूमी आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली बोलीभाषा याचा मान सन्मान तर राखलाच पाहिजे. नवे कुठेही जिथे समाज असेल कोणत्याही समाजाचा तिथे सगळ्यांचा मान सन्मान राखलाच पाहिजे. बरं नेमकं चाललंय काय तर कोळी आगरी समाज हा मोठ्या संख्येनं अनेक पक्षात जातोय. एक ठराविक पक्षच म्हणेन मी ज्याच्यामध्ये जातोय. आणि कोणत्या तर सांगितलं काय जातं आपल्याला की आमचे धंदे बंद होतील, आमचं राजकीय अस्तित्व संपेल. म्हणजे तुम्ही कुठच्या तरी पक्षाच्या दावणीला हा सगळा समाज लावून त्याचा फक्त फायदा घेणार आहात त्या दुसऱ्या पक्षाला. मग इतर पक्षांनी या संदर्भामध्ये आज आवाज उठवला का? कुठच्याही पक्षाच्या नेत्यांनी, एवढे पक्ष आहेत, कोणीतरी आपली बाजू घेतली का? पोलिसांवर दबाव आणला का? विधानसभेमध्ये आवाज उठवला का? ही देखील गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की मुळातच या सगळ्यांना आपल्या स्थानिक भूमिपुत्रांचा द्वेष आहे. तो खरंच मी सांगतो द्वेष आहे. काहींना तर काही आपले समाजाचे नेते आहेत त्यांना तर काही नेत्यांचा पुळका येतो, त्यांना पुळका येतो काही नेत्यांना. खरं तर आपल्या नोकऱ्या गेल्या, आपल्याला जातीचे प्रमाणपत्र नाही आणि शैक्षणिक सवलती नाही, आपलं अस्तित्व कुठेतरी धोक्यात आल्याचं देखील निदर्शनास येते. शेवटी प्रश्न असा इथे संपत नाही, याची उत्तर आपल्याला शोधावी लागतील. आज ही अवस्था आहे तर या प्रकरणाच्या खोलात जाऊन ही जे दोन मुलं टपोरी जी दोन मुलं आपला जो अपमान केला आहे त्या प्रकरणाच्या खोलात जाईल की कोणी आपल्या आगरी कोळी समाजाला बदनाम करण्याचा डाव तर करत नाही ना, हे देखील पाहिलं पाहिजे. राजकारणात आपलं अस्तित्व संपवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही ना, हे देखील पाहिलं पाहिजे. आज आणि भविष्यात कोळी आगरी समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवावेच लागेल. कुणाला याचं राजकारण करायचं तर करा, पण समाजाला मात्र दावणीला बांधू नका, एवढं मात्र नक्की. आणि ह्या दोन टपोरी पोरांना ठेचून प्रश्न संपणार नाही. तर संपूर्ण मुंबईतील आणि परिसरात आपलं अस्तित्व टिकून राहण्यासाठी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. नाहीतर वेळ फार वाईट येईल आणि समाज बांधवांनी या संदर्भातला गंभीर विचार करायला पाहिजे. आपल्या नेत्यांसह इतरांनीही या प्रकरणात मौन राखलं, त्याचं उत्तर शोधावं लागेल. आणि हा वाटतो तेवढा विषय सोपा नाहीये. मला तर नेहमीप्रमाणे जे आजच्या व्हिडिओत मांडायचं ते मी मांडलं, परंतु आपल्याला जर या संदर्भातला हा व्हिडिओ जर कसा वाटला असेल आणि आपल्याला मी मांडलेलं मत योग्य वाटलं असेल, नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. जय आगरी कोळी. एक पॉईंट तुमच्यासाठी.